नमस्कार, स्वामीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी वालाच्या शेंगांची भाजी। काही ठिकाणी याला घेवडा सुद्धा म्हणतात, तर काही ठिकाणी याला वालपापडी म्हणतात। तर मी तर याला वालाच्या शेंगा म्हणते, पण तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही रेसिपी अगदी कमी मसाले वापरून आणि झटपट अशी बनणारी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की याच्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडू द्यायची, त्यामुळे मोहरीचा स्वाद छान तेलामध्ये उतरतो आणि भाजीला छान टेस्ट येते। मोहरी तडतडली की इथे अर्धा चमचा जिरं घालूया। आता इथे पाव चमचा हिंग घातला आहे आणि 7-8 कढीपत्त्याचे पाने घालूया, यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। आता इथे एक मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे, मध्यम आकाराचा। कांदा छान परतून घ्यायचा। थोडासा परतून झाला की याच्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची। इथे मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घातली। परत छान मिक्स करून घ्यायचं आणि कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा छान भाजला गेला की याच्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घातला आहे। मी मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, तो बारीक कापून मी याच्यामध्ये टाकला आहे। टोमॅटो छान मिक्स करून घेऊया। इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे। इथे कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। आता कोथिंबीर परत छान मिक्स करून घेऊया। आता आपण इथे सुके मसाले घालूया। इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि 1 चमचा तिखट टाकला आहे आणि थोडंसं धनेपूड टाकते आहे। हे छान परतून घ्यायचं। मसाले खाली लागले नाही पाहिजे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालून घेते आहे आणि मसाले छान परतून घेते आहे। मसाले छान परतून घ्यायचे, खाली लागायला नको म्हणून थोडंसं मध्ये मध्ये पाणी टाकत राहायचं। आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। तेल छान सुटलं की भाजीला पण स्वाद छान येतो आणि भाजीचा कलर पण छान येतो। मसाले छान भाजले गेले की भाजीची चव पण छान लागते। आता इथं बघू शकता तुम्ही, कढईने छान तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला छान भाजला गेला आहे। आता इथं मी 1 पाव वालाच्या शेंगा घेतल्या आहे, त्या आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। सकाळच्या घाईमध्ये ऑफिसच्या डब्यासाठी ही एकदम परफेक्ट भाजी आहे। सुकी भाजी असल्यामुळे टिफिनमध्ये आपण सहज नेऊ शकतो। आता भाजी छान मिक्स झाली आहे। आता भाजी शिजायसाठी आपण थोडंसं पाणी घालूया। थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया। आता इथं बघा छान 1 वाफ निघाली आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकूया। इथं मी 2-2.5 चमचे कूट टाकते आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो। परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करायचं। आता इथं मी परत थोडंसं पाणी घालते आहे। परत 10 मिनिटं आपण या भाजीला छान शिजवून घेऊया। इथं झाकण ठेवून मी परत एकदा शिजवून घेते आहे। आता ही आपली भाजी शिजली का बघायची आहे। इथं मी चेक करते आहे आपली भाजी शिजली का। इथं अशी थोडीशी भाजी चमच्यात घेऊन दाबून बघायची, म्हणजे आपली भाजी शिजली की नाही आपल्याला लगेच कळेल। हे इथं बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे। आता ही भाजी आपली रेडी आहे, आपण सर्व करायला घेऊया। तर इथं रेडी आहे आपली चमचमीत वालाच्या शेंगांची भाजी।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.